नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय श्री स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल, अत्यंत उपयुक्त माहिती मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। आपल्या शरीरातील जे शाकाहारी लोक असतात त्यामध्ये B12ची का कमतरता असते, त्याचबरोबर लक्षणं कोणती, कारणं कोणती आणि कोणतं फूड आपण घेतले पाहिजे, ही संपूर्ण माहिती जी आहे ना ती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शरीरात अत्यंत महत्त्वाचा घटक म्हणजे B12 ठरत असतो, कारण आपल्या शरीरातील हाडं मजबूत करणे, मेंदूला योग्य पद्धतीचे रक्तपुरवठा करणे, त्याचबरोबर शरीरातील इम्युनिटी वाढवणे, हे सगळे कामं जे आहेत ना ते B12 करत असतो। त्याचबरोबर आपल्या ज्या लाल रक्तपेशी असतात ना त्यांना ऑक्सिजन पुरवण्याचं काम सुद्धा B12 करत असतो। DNA ची निर्मिती सुद्धा B12च करतो। आपल्या शरीराचा पाया मजबूत होण्यासाठी B12 अत्यंत महत्त्वाचा आहे। जर तोच व्यवस्थित नसाल तर आपल्याला अनेक प्रकारचे अनुवंशिकतेचे जे आजार असतात ना ते होत असतात, त्याच्यामुळे B12ची भूमिका खूप महत्त्वाची आपल्या शरीरासाठी ठरत असते। आता नक्की याची लक्षणं कोणती आहेत, आपल्याला कसं माहित होईल की आपल्या शरीरामध्ये B12ची कमतरता आहे, तर ते आता आपण बघणार आहोत। सगळ्यात पहिले लक्षण म्हणजे तुम्हाला दिवसातून सारखा थकवा येत असेल तर हे पहिले लक्षण मानलं जातं। कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही, कोणतंही काम आपण जे आहे मन लावून करू शकत नाही, हे सुद्धा दुसरं लक्षण आहे। तिसरं लक्षण म्हणजे आहे की तुमच्या तोंडातलं सारखं येत असेल, तुमच्या जिभेवर सारखे फोड येत असतील किंवा मग जे होठाचे आतडेवरचे असतात त्याला सारखे जर फोड येत असतील तर हे सुद्धा लक्षण मोठ्या प्रमाणात B12ची कमतरता असण्याचं लक्षण जाणवलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या जे रक्त असतं ते कमी होणे, म्हणजेच की हिमोग्लोबिन कमी असणे। आपल्या जर शरीरातील रक्त कमी होत असेल तर हे सुद्धा B12ची कमतरता असे डॉक्टर लोक सांगत असतात। कारण बघा, ती व्यक्ती जी आहे ना ती पांढरे शुभ्र दिसायला लागते, निस्तेज दिसायला लागते, असं जर कोणी दिसत असेल तर अर्थातच त्यामध्ये जे आहे B12ची कमतरता आहे असं लक्षण दिसून येते। पोटाच्या समस्या ज्या आहेत दिसून येतात, कधी मोठ्या प्रमाणात जुलाब होतात तर कधी बद्धकोष्ठतेचा त्रास होते, पोटच साफ होत नसते, असे ऍसिडिटी असो किंवा मग गॅस असो, अनेक प्रकारचे जे आहे ना पोटामध्ये कच्चं वाटणे, ह्या सगळ्या समस्या ज्या आहेत ना B12च्या कमतरतेमुळे आपल्याला जाणवत असतात, हे सुद्धा लक्षण ते मानण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर आपले तळ हात असतात किंवा तळ पाय असतात ना त्यांना सारख्या मुंग्या येत असतात, जड पडल्यासारखं वाटते, डोकं दुखायला लागतं, त्याचबरोबर चिडचिडपणा होते, कधी तर जास्त प्रमाणात जर B12ची कमतरता असेल तर त्या लोकांना जे आहे डिप्रेशन जाण्याचे सुद्धा मोठ्या प्रमाणात धोका असतो, त्याच्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं लक्षण जे आहे ते मानण्यात आलेलं आहे। आता जे शाकाहारी लोक आहेत ना त्यांनी कोणता आहार घ्यावा हे आपण बघूया। जे शाकाहारी लोक असतात ना त्यामध्ये B12ची कमतरता मोठ्या प्रमाणात असतात, कारण जे लोक मांसाहार करतात त्यांच्यामध्ये ऑलरेडीच B12ची कमतरता जी आहे त्यांना कधीच भासत नाही, म्हणजे कमी त्यांना नसते, आणि जे शाकाहारी लोक असतात ना त्यांना मोठ्या प्रमाणात ती कमतरता भासत असते। आता नक्की आहार कोणता घ्यावा, कशा पद्धतीने घ्यावा ते जाणून घेऊया। सगळ्यात पहिले म्हणजे तुम्ही जर शाकाहारी असाल तर तुमच्या आहारामध्ये दूध असणं खूप महत्त्वाचं आहे। दूध आपल्या शरीरासाठी खूप मोठ्या प्रमाणात B12 तर देतच असतं, त्याचबरोबर कॅल्शियम सुद्धा पुरवत असतं, हाडांची मजबूती करण्याचं काम सुद्धा करत असतं। एका ग्लासात दुधामध्ये जे आहे आपल्याला जवळपास 50 ते 70 एवढं B12 जे आहे ते मिळत असतं, त्याच्यामुळे तुमच्या आहारामध्ये दूध असणं खूप महत्त्वाचं आहे। त्याचबरोबर दुसरा जो घटक आहे तो आपला, तर दुसरा कोणता आहे की दुसरं फूड म्हणजे पालक शाकाहारी लोकांसाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण बघा, पालकमध्ये भरपूर लोह तर असते, अनेक विटॅमिन्स मोठ्या प्रमाणात असतात, त्याचबरोबर B12 सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात असतात। फक्त एक दक्षता तुम्हाला घ्यायची आहे, जेव्हा तुम्ही पालक घ्याल तेव्हा तुम्हाला आधीच ती धुवून घ्यायची आहे, नंतर धुवायची नाहीये। बरेचसे लोक असे करतात की ती चिरतात आणि नंतर धुतात, तर जे B12 असतं ना ते लिक्विड फॉर्ममध्ये असतं, ते त्याच्यामुळे धुतल्यानंतर काय ते जातं, त्याच्यामुळे ही चूक तुम्हाला करायची नाहीये। आधी धुवून घ्या, नंतर ते तुम्हाला चिरायचं आहे। अजून सांगायचं झालं तर बीट घेऊ शकता, गाजर घेऊ शकता, हरभरे घेऊ शकता, यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात जे आहे B12 जे आहे ते असतं, त्यामुळे तुम्ही हे आहारात नक्कीच समावेश करू शकता। त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की मोड आलेली कडधान्यामध्ये तुम्ही मूग घेऊ शकता, मटकी घेऊ शकता, चवळे घेऊ शकता, हरभरे घेऊ शकता, मसूरची डाळ मोड आलेली घेऊ शकता। या सगळ्यांमध्ये जे आहे ना, आणि मोड आणायचे असतील तर काय करायचे, 2 दिवस अगोदर तुम्हाला ते भिजू घालायचे आहे आणि नंतर त्याला मोड आलेले जर तुम्ही घेतले तर खूप मोठ्या प्रमाणात जे आहे B12 तुमच्या शरीरात जात असतं, त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होतो। त्याचबरोबर आपण पुढे बघणार आहोत
आता याची चेकअप जे आहे ते रक्ताद्वारे होत असते आणि डॉक्टर लोक जे आहेत ते आपल्याला रिपोर्ट येतात आणि सांगत असतात की तुम्हाला B12ची कमतरता वगैरे आहे। आता त्याची मेडिसिन सुद्धा असतात, इंजेक्शन सुद्धा मिळतात किंवा मग तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा B12 जे आहे ते घेऊ शकता। आता याचा जे आहे आपल्या शरीरासाठी रोज किती लागतं हे जाणून घेणे सुद्धा महत्त्वाचं आहे। तर आपल्या शरीराला बघा B12ची गरज किती आहे, 3 मायक्रोग्रॅम मिलीग्रॅम एवढी आपल्याला लागत असते। त्यातून काय होतं की जे आपण आहारातून घेत असतो म्हणजे की जे आपलं शरीर शोषून घेतं तर ते किती घेत असते, रोजचं किती लागत असते आपल्याला 1.5 मिलीग्रॅम एवढं काय ते आपल्या आहारातून जे आहे ते शोषलं जातं। तर अशा पद्धतीने आपण जे आहे B12ची संपूर्ण माहिती बघितलेली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट करून मला सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला। परत भेटूया अशा छोट्याशा व्हिडिओनी।